नमस्कार. आता मी बनवते शेंगांची भाजी. त्यासाठी हे शेंगा घेतले आहेत आणि हे 4 कांदे घेतले आहेत. हे बघा 4 कांदे, 2 बटाटे, खोबरं आहे. आता मी बनवायला घेते. हे शेंगा अशा करायच्या, हे बघा चांगले सोलून निघतात. हे बघा असे सगळ्या शेंगा मी हे बघा असे तुकडे करून घेते. असे तुकडे करून घेते. हे बघा ही शेंग अशी मी साफ करून घेणार आहे आणि पाण्यात टाकणार आहे. बघा अशा मी सगळ्या शेंगा साफ करून घेते. हे अशी वरचं हे असं काढून घ्यायचं शेंगांचं. हे बघा असं सुरीने अशी साल काढून घ्यायची आणि असे छोटे पीस करायचे. बघा एवढे पीस करायचे. हे बघा असे सगळे आता मी करून घेते. हे कांदे कापून घेते, बटाटे कापून घेते, खोबरं किसून घेते आणि नंतर दाखवते. आता ही कढई ठेवलेली आहे आणि हा गॅस पेटवते. हे आता मी 2 पळी तेल टाकते. फोडणीला राई टाकते, कढीपत्ता टाकते, थोडा हिंग टाकते आणि आता हा कांदा टाकते. परतून घेते. आता कांदा नरम होत आला तेव्हा बघा छानपैकी नरम झालाय. जास्त भाजायचं नाही मला. शेंगा आणि बटाटे दोन्ही टाकते. बघा शेंगा बटाटे हे बघा. आता हे शेंगा आणि बटाटे टाकते. हे बघा हा मसाला टाकते. 1.5 चमचा हळद टाकते. अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकते. मी आता परतून घेते भाजी. गॅस बारीकच ठेवलाय. हे बघा ही भाजी आता परतून घेते. गॅस थोडा फास्ट करते आता. हे बघा त्याचा भाजी मी परतून घेते. हे पाणी टाकते. बघा बरोबर अंगापर्यंत त्याच्या. हे बघा बरोबर बटाटीला आणि शेंगांना हे पाणी टाकलंय एवढं अंगाबरोबर त्याच्या. हे आता मी झाकण ठेवते. हे बघा आणि आता हे शिजेपर्यंत थोडा वेळ असंच ठेवते. हे बघा आता ही भाजी शिजत आली. बघा त्यातलं पाणी किती पाणी पण आटत आलंय. हे आता शिजत आली. बटाटे बघूया. हे बटाटे पण आता बघा शिजलेले आहे. ही बघा मस्त शिजली बटाटे आणि ह्या शेंगा. शेंगा पण छानपैकी ह्या बघा शिजल्या. हे बघा
शेंगा पण छान शिजलेल्या आहे. एकदा ढवळून घेते. दोन मिनिटं झाकण ठेवते. हे झाकण काढून ह्याच्यातलं आता पाणी पण आटत आलंय. हे बघा छान शिजून आले. घालते आता मी याला खोबरं घालते. मी छानपैकी परतून घेते. दोन मिनिटं झाकण ठेवते आता याच्यावर. आता हे खोबरं पण छान शिजून आलंय. हे आता खोबरं पण छान शिजून आलंय. बघा छानपैकी भाजी झाली. बघा किती छानपैकी कलर आलाय बघा. आता मी याला बघा कोथिंबीर घालते. हे बघा आता छानपैकी भाजी झालेली आहे. हे बघा आता मी गॅस बंद करते. झाकून ठेवून आता भाजी ही ठेवून देते. हे बघा आता मी भाजी उतरून घेते. शेंगा बटाट्याची भाजी बनवलेली आहे. हे मालवणी पद्धतीने शेंगा बटाट्याची भाजी मी बनवलेली आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.